नमस्कार मंडळी, मी नीलम नागवेकर. मी आर्टिस्ट आणि ग्राफिक डिझायनर आहे आणि आर्टोर्स क्रिएटिव्ह क्लासेसची को फाउंडर आहे. कॅलेडोस्कोपच्या या शुभारंभ अंकात मंडाला सोप्या पद्धतीने कसं काढायचं ते आज आपण पाहूया. आणि यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे: ड्रॉइंग पेपर, स्केल म्हणजे फुटपट्टी, पेन्सिल, कंपास, प्रोट्रॅक्टर, 0.5 mm ब्लॅक फाईन लायनर पेन आणि खोडरब किंवा इरेझर. तर सगळ्यात आधी आपण मंडलसाठी ग्रीड काढून घेऊया. त्यासाठी पेपरचे उभे आणि आडवे असे अंतर मोजून पेन्सिलने मध्यबिंदू म्हणजे सेंटर पॉइंट मार्क करून घेऊ. इथे सेंटर पॉइंट मधून जाणारी एक सरळ रेष आणि एक आडवी रेष पण काढून घेऊया. यानंतर पेपरच्या मध्यापासून आडव्या रेषेत 1 सेंटीमीटरवर 1 असे 6 सेंटीमीटर पर्यंत 6 खुणा मार्क करून घेऊया. यानंतर कंपास मध्ये पेन्सिल लावून 1 सेंटीमीटरवर 1 अशी 6 वर्तुळं काढून घेऊ. ही वर्तुळं म्हणजे मंडलसाठी गाईडलाईन्स आहेत आणि ह्यालाच ग्रीड असं म्हणतात. आता सेंटर पॉइंट मधून जाणाऱ्या सरळ रेषेवर प्रोट्रॅक्टर ठेवून प्रोट्रॅक्टरचा मध्य आणि पेपरचा मध्य नीट जुळला पाहिजे असं पाहूया. नंतर बाहेर वर्तुळावर प्रत्येकी 15 अंशात मार्क करत जाऊ. आता प्रोट्रॅक्टर खालच्या बाजूला फिरून पुन्हा तसंच प्रत्येकी 15 अंशात मार्क करून घेऊ. आता हे सगळे पॉइंट समोरासमोर एकमेकांना एका रेषेत आणि पेपरच्या सेंटर पॉइंट मधून जोडून घेऊ. हे सर्व करताना आपल्या पेन्सिलच्या रेषा एकदम पुसट असाव्यात अशी काळजी घ्यायला पाहिजे. मंडला आर्टसाठी योग्य आणि अचूक ग्रीड ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आता सर्वात आतलं वर्तुळ आणि त्या बाहेरचं एक वर्तुळ म्हणजे अशी 2 वर्तुळं मी पेनने काढून घेते. त्यासाठी मी युनिव्हर्सल कंपासचा वापर करते. युनिव्हर्सल कंपासमध्ये पेन लावून मी ही वर्तुळं काढणार आहे आणि त्याबरोबर त्या वर्तुळांना थोडी 1 मिलीमीटर 1 to 2 मिलीमीटर अशी जागा सोडून त्याला बॉर्डरही काढणार आहे. हे युनिव्हर्सल कंपास तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ही वर्तुळं डायरेक्ट हातानेही काढू शकता. मॅपेड कंपनीचं युनिव्हर्सल कंपास येतं आणि ते तुम्हाला तुमच्या जवळपासच्या कोणत्याही स्टेशनरी शॉपमध्ये मिळू शकेल किंवा मग अमेझॉन सारख्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरही तुम्हाला ते मिळू शकेल. आता आपण मंडला आर्टचा पहिला पॅटर्न काढूया. मध्यापासून दुसऱ्या वर्तुळात 2 भाग एकत्र जोडून पानासारखा आकार, पुन्हा त्याला आतून बॉर्डर काढून पानाच्या शिरा असतात तसं डिझाईन. आता 2 पानांच्या मधला पण पॅटर्न आपण काढून घेऊया. असं म्हणतात की ह्या कलेची सुरुवात बुद्ध काळात झाली. बौद्ध धर्माचे प्रवर्तक गौतम बुद्ध यांच्या शिष्यांनी सर्वप्रथम मंडला आर्टची निर्मिती केली आणि हे मंडला आर्ट खास करून ध्यानधारणेसाठी उपयुक्त ठरलं जायचं. तिबेट, जपान, चायना या देशामध्ये अजूनही मंडला आर्टचा उपयोग हा प्रार्थनेसाठी आणि ध्यानधारणेसाठी केला जातो. आता आपण पुढच्या वर्तुळातला पॅटर्न पाहूया. त्यासाठी आधीसारखंच कंपासमध्ये पेन लावून पुढचं सर्कल काढूया. त्याला बॉर्डर काढू आणि पॅटर्न काढायला सुरुवात करू. हा पॅटर्न साधारण फुलांच्या पाकळ्या असतात त्या आकारातला आहे. मंडलाची रचनात्मक चित्र ही ताण कमी करायला फार मदत करतात आणि म्हणूनच की कोविड काळापासून आपल्या भारतातही खूप जणांनी कोविड मधून आलेल्या तणावाला मात करता यावी म्हणून या कलेकडे जास्त लोक आकर्षित झाली आहेत. एकूणच ह्या मंडला आर्टचा उपयोग हा सकारात्मक ऊर्जेसाठी केला जातो. आपण आता मंडलाचा इतिहास आणि मंडलाचे उपयोग हे सर्व काही पाहिलं. पण डोळ्यांना आकर्षक आणि सुरेख दिसणारं हे मंडला आर्ट म्हणजे नेमकं आहे तरी काय? तर मंडल हा संस्कृत भाषेतून आलेला शब्द आहे आणि मंडलचा मराठी अर्थ आहे वर्तुळ. सममितीमध्ये सुबकपणे वर्तुळाकार एकमेकात गुंफलेलं असं जे नक्षीकाम आहे त्याला साधारण मंडला आर्ट असं म्हणतात. मंडला आर्ट करताना निसर्गातले विविध आकार जसं फुलं, पानं तसंच भौमितिक आकार म्हणजे ज्योमेट्रिकल शेप्स यांचा वापर केला जातो. या सर्व आकारांच्या सुंदर गुंफणीने हे मंडला आर्ट बनलं जातं. आता आपण पुढच्या वर्तुळातील पॅटर्न काढायला सुरुवात करूया. आधीप्रमाणेच वर्तुळ काढून घेऊ. वर्तुळाला
बॉर्डर काढू आणि मग पॅटर्न काढायला सुरुवात करू. वेदोत्तर काळानंतर कट्टर नास्तिक असलेल्या चार्वाक यांनी मंडलाचे 4 भागात वर्गीकरण केले, ज्यात अग्नी, वायू, जल, पृथ्वी यांचा समावेश होता. त्यामुळे प्रत्येक भागातून एक नैसर्गिक शक्ती बाहेर पडत होती. यामुळे मंडलाचा सकारात्मक ऊर्जेसाठी वापर केला जातो. मंडला हे ब्रह्मांडातलं पूर्णत्व आणि आत्मिक शांती याचं सुंदर प्रतीक मानलं जातं. आता आपला शेवटचा पॅटर्न. हा पॅटर्न साधारण त्रिकोणाकृती आहे. आणि आता मंडलाचा केंद्रबिंदू म्हणजे सगळ्यात आतलं वर्तुळ ते आपण रंगवणार आहोत. काळ्या रंगात रंगवणार आहोत, पण पूर्ण काळ्या रंगात न रंगवता त्यात एक छोटासा पांढरा ठिपका आपण सोडणार आहोत. व्हाईटात थोडं चांगलं आणि
चांगल्यात थोडं वाईट असं जे मानलं जातं त्याचं प्रतीकच जणू हे मंडाला असं वाटतंय. तर आता आपलं हे मंडाला पूर्ण झालेलं आहे. असं पूर्ण झालेलं सुंदर मंडाला पाहून छान प्रसन्न वाटतं ना. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला जरूर कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या आर्ट टूर्स क्रिएटिव्ह क्लासेसची माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसंच आमच्या इथे मंडालाचे विविध कोर्सेस पण अवेलेबल आहेत. त्याचीही माहिती तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवर मिळू शकेल. अशाच एखाद्या सुंदर कला प्रकाराची ओळख करून घ्यायला पुन्हा भेटूया. धन्यवाद.